कोणला राहून दे. तर आता दादूच्या दिदीन त्या गेल्या तर दादूला अजिबात करा म्हणे दिवसभर. पण दादू दिदीन त्या सारखंच करतो. वाढणं करतो दादू त्यांच्यासोबत. का हराम करू दादू. पहिलं चहा करून घेते. काय आणलं मला ते फ्रीज म्हणतात नाही पहिल्या काय म्हणतो बाबाचं. बाबा म्हणजे पैसे द्यायचे. पहिले काय झालं चिप्स आणतील मी झोपल्यावर. पुढच्या आणलं एक आंब्याचा रस आणला 10 वाला आणि बॉटल आणली एवढी आणि 10 रुपयाचं एक हॅपी बिस्किट आणलं. कुल्फी. अरे हा कुल्फी घेऊन दिली. मग तू काय म्हणलं नंतर आत्ता नशिबच आपलं चांगलं का नाही. चांगले मोठे गेल्यावर गेल्यावर नाही. नमस्कार सर्वांना, हर्ष मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि व्हिडिओ करायला ना थोडासा उशीरच झालेला आहे की दादू. कारण की आधी ते सकाळच्या 6:30ला तिचे पप्पा ड्युटीला जातात ना, त्यांच्यासोबत ती तिच्या जिजाच्या घरी म्हणजेच काकाच्या घरी गेलेली आहे. गेल्या दोघी पण. कारण की उद्या 1 मे आहे आणि त्यांचा रिझल्ट लागणार आहे. दादूचं पण लागणार आहे. पण दादूला मी थांबविलं इथं आणि दिदी आणि हर्षू गेल्यात तर त्याचा रिझल्ट प्रगतीपत्र घेऊन येईन. आणि ना अजिबात आम्हाला दिवसभर करमलं नाही का नाही दादू. तर दादू आहे ना डायरेक्ट 12:30 वाजल्यापासून तर संध्याकाळची 5:30 वाजेपर्यंत झोपलेला होता. आता उठवलं 1 तास झाला तर उठवलं दादूला बळजबरी. आणि तो आहे ना दिदीन त्या असं एवढं भयंकर त्यांच्या संग हे करत असतो, भांडणं करत असतो. म्हणजे दिवसभर त्यांनी दंगामस्ती चालू असते आणि दंगामस्तीमध्ये मग दिवस कुठं घ्या जातो मला काहीच कळतच नाही. पण आधी दिन त्यांना येते ना घरी तर मला एवढं बोर वाटत होतं ना एकदम भयंकर. तसं मी आता त्यांना म्हटले उद्या रिझल्ट लागल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत तरी 5-6 वाजेपर्यंत मी घेऊन या लेकरांना. कारण की हर्षपप्पा चालू होतं का मी आता तिकडेच राहतो 7-8 दिवस, पण मी नाही बनले. तर आता मस्त संध्याकाळचे 6:30 वाजलेले आणि दादासाठी माझ्यासाठी दादूसाठी तिच्यासाठी आम्हाला मस्त आता चहा करतोय. ऐक दादू बिस्किट तर दादूला ना बाबांना बिस्किट काही कारण काय बरंच काही खाऊ घातलेलं आहे. काय करायचं आपलं सॉरी संध्याकाळी काय करतं जेवणाला. मटकी मटकी अशी अगं होत असते काय टायमावरच त्याला भिजू घालणं पडत असते. आणि ते एवढं छान असं सकाळी पिपळ आहे ना तर एवढं भारी वाटतं तिकडे बघायला. बघा इतकं मोठं आहे ना. आता तुम्हाला मी काल व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. हे बघा ना एवढं छान हिरवगार आहे आणि त्याच्यावर अजून थोड्या टायमाला ना इतकं मस्त पक्षी बसतात आणि एवढं भारी चिवचिवाट आवाज येतोय ना. आणि शेजारी 2 नारळ झाडं आहे आणि दादूला एवढं नवल वाटतंय ना त्या याचं कावळ्याचं. कारण की ना आमच्या गावाकडे कावळा दिसतच नाही अजिबात आणि इकडे कावळा दिसला का दादू एकदम खुश होतो आणि त्याला एक काय म्हणते तसं कौतुकच वाटतं, नवलच वाटतं. आहे की दादू. कुठे घोसला काय घोसला आणि जवळ तिथं मस्त छान कडीपत्त्याचं झाड आहे आणि तिथं पण इतकं छान असतं असं. घोसला काय असं घोसला घरटं म्हणायचं. आणि समोरच घराचं काम पण चालू मम्मी त्यांच्या. मस्त संध्याकाळचं वातावरण. आणि रातच्या भाजीला काय कर, रातच्या भाजीला वरण कर. वरण भात मला तर वाटतं साधी आणि सिंपल खिचडी. आणि उद्या बुद्ध पौर्णिमा आहे. सगळ्यांना बुद्ध काय म्हणा शुक्रिया. उद्या बुद्ध पौर्णिमा आहे आणि उद्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हां म्हणून आणखीन म्हण ना. दादू उद्या आहे बुद्ध पौर्णिमा. सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके बरोबर राईट. व्हिडिओ उद्याच येणार म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच येणार. सकाळी अपलोड करायला टाकून. आणि दादूनं तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त वैशाख पौर्णिमा निमित्त शुभेच्छा दिलेली आहे. तर माझ्याकडून पण तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता मस्त चहा होतोय. गावाकडं असतो तर आम्ही कुठेतरी छान बुद्ध विहारात गेलो असतो. पण आहे ना आता इथे मम्मी नसल्यामुळं काही इलाजच नाही आहे. कारण की घरी 1 जण लागतंच. पप्पाचं डोळ्याचं ऑपरेशन होईल ना तर औषध टाकायला. आहे की दादू.
तसं माझ्या पप्पाला ना माझ्या 1 महिना कंप्लीट झालेला आहे, तरी पण मग अजून 10-12 दिवसासाठी औषध आहे ते 2, तर ते वेळेवर टाकणं पडते. तर चला आता आपण चहा करू आणि मस्त संध्याकाळच्या खिचडी करू. आई नाही पण आईला कोणीतरी सांगितलंय का असं कॅरी बॅगमध्ये किचनमध्ये पाणी ठेवा, जेणेकरून सांगितलं. तर खरंच आहे, ते अनुभव आलेला आहे. अजिबात असे जे चिलटं असतात ना, छोटे छोटे चिलटं, तर ते अजिबात होत नाही. तर मम्मीच्या किचनमध्ये कधी पण राहायचे ते चिलटं, तर हा घरगुती उपाय एकदम सोपा आहे. किचनमध्ये एकदम उत्तम उपाय आहे घरगुती. एक पण मच्छर नाही राहत आणि काहीच राहत नाही. तर असं मम्मीनं कोणीतरी सांगितलं असं म्हणून मम्मीनं हा उपाय घरच्या घरी केलेला आहे. तर चला आता आपला चहा दूध तापून घेते. छान असं दूध तापलेलं आहे आता लगेच. नव्हतात तवा लागतो, नाही लागत तर नाहीच लागत, तवा लागतो तवा नसतो. तसं नाही, ते जेव्हा लागतो तेव्हा नसतो, जेव्हा नाही लागत तेव्हा असतो, आज म्हणायचं ते उलटच म्हणला. थोडंसं आज किचन साफ केलं मी सकाळी. अंदर मला थोडासा वेळ भेटला नाही, पूर्ण वरती क्लीन करून घेणार, एकदम मस्त छान क्लीन करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार पण आहे मस्त किचन क्लीन कसं करायचं स्वच्छ एकदम. तवा लागतं तवा नसतं, आणि तवा नाही लागत तवा असतं. जमलं, ओके. चला पण गुड्डे चालणं पडलं कोण की. तर इथं मस्त आता चहा झालेला आहे ना, आता तो आता दादूला बाबाला आणि मला. दादूला बाबाला नाही की तुलाच का. अरे तुला व्यवस्थित कर एकदम. आता फुल होणार आहे कप एकदम. चहा घेतो, छान बिस्किट आहे, तर बिस्किट खायचे. दादू कसं दादा बसलेली आहे मस्त चहा. म्हणजे गुड्डे म्हणजे काय झाला तर काय कसं एकदम भारी. चाललोय आता. दादा जवळ टॉर्च आहे, 2 नंबर मला वरती जाऊन डीजे पाहायचं आहे का दादा. 2 नंबर इथं लाईट लावायचं भाऊ, इथं लाईट आहे ना. मस्त छान खाली पण लाईट आहे. चलो तर आता इथे वरती लाईट लावलेला आहे आणि आता मी वरती चाललेले आहे. तिथं कसं तसा अंधार दिसतो का नाही काय माहिती वरून डीजे पण लावलं गे कधी. आहे ना टॉय लाल पाहिजे वरती, एवढा खा दिसत नाही. पुढं चमकू नको, नारळमुळे दिसा नाही रे दादा ते मंडप. एवढा भारी ना हा मंडप डेकोरेशन. कुठून आणि एवढी भारी हवा आहे ना बाहेर, वा एकच नंबर. हो गड्या, वाव एवढं भारी दिसतंय. एवढं भारी दिसतं नाही ते मंडप.
दादी इकडे समोर तुला वाटते काय डीजे स्पीकर दे रथ आहे रथ आहे नाच ना तू नाच ना स्पीकर नाही रे, भाड्याचं आहे. काय भारी हवा आहे वा काय नाच आलतो टाकलेलं बी आलतो त्यासोबत. मग सगळ्यात भारी आम्ही ह्या गाणी पूर्ण ध्यान आपलं आयुष्य. सब्बळ डान्स लावला सब्बळ थोडी भारी आवाज चालू होती बाहेर पण आहे ना दादू काही थांबतच नव्हता तर चालू होतं खाली चाल तर आलेली मी आता या रूममधून आमच्या गोदड्या आहे ना एका रूममध्ये गोदड्या ठेवल्या होत्या तर त्या आता घेऊन जायचे वातावरण हवाचं मस्त आणि छान असं हे पण आलेलं आहे चंद्र चलो दादा तो हिरो कोण आता बघू आपण खिचडी झाली की नाही खिचडी झाली खिचडी बापा भारी छान खिचडी झालेली आहे दादाला दिलेली आहे दादू आणि कसं झाले दादू पटकन सांगतो बाबाले चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतोय आणि मस्त खिचडी झालेली आहे सकाळच्या चवळीच्या घुगऱ्या होत्या मस्त जेवण झालेलं आहे आज एकदम हलकं फुलकं जेवण आणि सगळ्यांना विनंती आहे का माझ्या चॅनलला पटपट लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा तर आता मस्त जेवण करतोय तर चला मग गुड नाईट सर्वांना.